हो आत्यांनी आणि सोहानी जर आपल्या दोघांना हे असं बघितलं तर त्या काय बोलतील, काय विचार करतील? अगं आता काय सांगायचं आणि काय करायचं हे आपल्याकडे राहिलंच नाही. आकलीचा भाग आहे का नाही तुला? तरी तुला आधीच बोलवतो, बाहेर येताना डोकं ठिकाणावर ठेवून मग बाहेर ये. आता बघितलं त्यांनी येण्यान गेलेले. आता तुझा आयुष्यात न उठवल्याशिवाय राहणार नाही तर त्या. अगं बायको लय मोठा गोळ करून ठेवलाय तू इथं. आता इथं दोनच गोष्टीची शक्यता आहे. एक म्हणजे त्यांना वाटल की आपल्या दोघांचं लफड आहे, आणि दुसरी शक्यता म्हणजे तू माझ्यावर लाईन हाणती म्हणून सुहाचं माझ्या बरोबर लग्न होऊन द्या नाही. आता या दुसऱ्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायला लावायचा हे माझ्याकडे लागलं. तू टेन्शन घेऊ नको. हा कठीण समय आता कोण कामास येतो? अगं मी येतो. अगं बायको आता रडून काय फायदा आहे का? तू एक काम कर, तू इथनं निघ. हा तिथं गेल्यावर जसं आबी बरोबर काय बोला नाही ना तसं कोणाबरोबर काय बोलू नको. काय झालं तर मला फोन येईलच, मग मी बरोबर करतो सगळं. बायको टेन्शन घेऊ नको. जा जा तू जा. उठ उठ. मीनाक्षी, मीनाक्षी, सोहा हा एवढ्या रात्री लोकांच्या समोर तमाशा नकोय मला. लोकांना जागा करून आपल्या घराची इज्जत नाही घालवायची मला. जे काही बोलायचंय ना आता आत जाऊन बोलूयात आपण. चला. मी लॉन मध्ये बघितलं पण तिथेही ती नाहीये. अरे मी पण सोहाच्या रूम मध्ये जाऊन बघून आले. आत्या आणि सोहा दोघेही नाहीयेत. आता इतक्या रात्रीच्या कुठे गेले असतील? आत्याई आणि सोहा पण गायब आहेत म्हणजे कहरच झाला. हे आपल्या घरात सगळं काय चाललंय ना काही कळतच नाहीये मला. तुला काही कळत नसलं ना तरी आम्हाला जे काही कळायचंय ते चांगलंच कळून चुकलंय. मीनाक्षी, हंस, अहो हे काय आहे? आणि तुम्ही तिघी कुठे गेला होतात? तिघी नाही, ही एकटी बाहेर गेली होती ना म्हणून हिच्या मागावर आम्ही दोघी जणी गेलो होतो. मागावर म्हणजे? वहिनी अगं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला काय मागतेस? तुझ्या सुनेला विचार ना. एवढ्या रात्री कोणाला आणि कुठे भेटायला गेली होती ते? अगं बोल ना. नाही त्यावेळी बरं तोंड चालतं तुझं. आता काय वाचा गेली का तुझी? नक्की हा सगळा काय प्रकार आहे कोणी सांगणार आहे का मला? मी सांगते. ही एवढ्या रात्री घराबाहेर तेजसला भेटण्यासाठी गेली होती. हिनीच त्याला कॉल करून बोलावून घेतलं होतं आणि त्याच्याशी बोलायला त्याच्या कार मध्ये जाऊन बसली होती ही. अगं मीनाक्षी, सुहा जे म्हणतेय ते खरं आहे का? अरे आपल्या अंगाशी आलं ना की गप्प बसायचं. सवयच आहे तिची ती.
आणि हे जर खरं असलं तर कोणाला काही न सांगता तेजसला भेटण्याचं कारणच काय? बोल ना मीनाक्षी. मीनाक्षी, अगं आता गळ्यापर्यंत पाणी आलंय अशी स्थिती करून ठेवलीस तू. एवढं सगळं कळल्यावर तरी आता तू बोलणार आहेस का काही? हे बघ मुली, हे आमचं घर आहे, तुझा अनाथाश्रम नाहीये. कुणी यावं आणि कधीही जावं. अगं बोल ना, आम्हाला खरं सांग, तू तेजसशी नक्की काय बोलत होतीस ग? तिथं गेल्यावर जसं आबी बरोबर काय बोला नाही ना, तसं कोणाबरोबर काय बोलू नको. नाही, काही नाही. अभि, तू बघतोयस ना, एवढं सगळं होऊन सुद्धा ह्या हिचं असं वागणं आहे. अरे अजूनही तू गप्पच राहणार आहेस का? नवरा आहेस ना तिचा, तुझ्या समोर ही असं वागतीये. आधी तर काही दिवसा उजेडी बाहेर पडत होती न सांगता, आणि आता आता रात्रीची बाहेर पडायला लागलीये. तरी गप्पाच बसणार आहेस का? तिचा नवरा असूनही तुझं असं वागणार असशील ना, तर धन्य आहे रे बाबा तुझी. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ही एवढ्या रात्री तेजसला भेटण्यासाठी गेलीच का होती बाहेर? एवढं काय बोलायचं होतं तिला तेजसशी? सोहा, तू तेजसला फोन लाव आणि त्याला आत्ताच्या आत्ता इथे बोलव. हो, मी करते त्याला कॉल. आता तोच सांगू शकेल की नेमकं कारण काय होतं. लाव. हॅलो तेजस. मीनाक्षी, हा सगळा काय प्रकार आहे? तू एवढ्या रात्री तेजसला भेटायला का गेली होतीस? एवढं काय महत्वाचं काम होतं? मी तुझ्याशी बोलतोय मीनाक्षी. माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीयेस तू? मी काहीतरी बोलतोय, तुला कळत नाहीये का? तुला कळून घ्यायचं नाहीये का? तुला माझ्याशी बोलायचंच नाहीये? नक्की काय प्रॉब्लेम आहे, तू सांगत का नाहीस मीनाक्षी? कठीण आहे, खरंच खूप कठीण आहे. तू जर माझ्या पेशंटचा असाच अंत पाहणार असशील ना मीनाक्षी, तर मी आता तुला शेवटचं समजावून सांगतो मीनाक्षी. तू स्वतःहून सांगितलंस तर ठीक, नाही तर अभि, बाहेर तेजस आलाय. चल. काय गे, तुला काय वेगळं निमंत्रण द्यायचंय का आता? चल.
ना अशी ऐकणार नाहीयेस. चल, उठ उठ. चल. तेजस बोल, हिने तुला एवढ्या रात्री का बोलावलं होतं? सोहा, प्लीज जाऊ दे ना हा विषय. नाही तेजस, हा विषय आता असाच जाऊ देऊ शकत नाही. प्लीज सांग, काय झालं? हे बघ तेजस, जे काही सांगशील ना अगदी खरं खरं सांग. इथे तुला कोणालाच घाबरायची काही गरज नाहीये. आत्या, प्रश्न घाबरण्याचा नाहीये. म्हणजे एवढं स्पष्टपणे सगळ्यांसमोर आणि तेही आपल्या माणसांबद्दल आणि आपल्या माणसांसमोर. तेजस, जे खरं आहे ते सगळ्यांना कळायलाच हवंय. आणि आता फक्त तूच आहेस जो खरं सांगू शकशील. कारण आमच्या मॅडमच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाहीये. तेजस, आता तू तरी बोल. आत्याई, मला असं खरंच वाटत नाही की हा सगळ्यांसमोर बोलायचा विषय. वाटल्यास मी सोहाला सांगतो, सोहा तुम्हाला नंतर सांगेलच. हे बघ, आज तू जे सांगशील तेच आमच्यासाठी खरं असणार आहे. आणि जोपर्यंत सत्य काय ते कळत नाही तोपर्यंत मलाही याचा सोक्षमोक्ष लावता येणार नाही. आता तुमच्या सगळ्यांचाच हट्ट असेल तर माझा नाईलाज आहे. होय, हे सत्य आहे की मीनाक्षी वहिनींनीच मला स्वतः फोन करून इथे बोलावून घेतलंय. म्हणजे मीनाक्षी वहिनी जेव्हा भेटायला ये म्हटल्या तेव्हा मी त्यांना विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का. तर त्या म्हटल्या, जे काही असेल ते तुम्ही मला भेटायला या, मगच सांगते. त्यांच्या अशा बोलण्यावरून मला काहीच अंदाज आला नाही. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मग मी घरी येतो. म्हणजे तुमच्याशी बोलून झाल्यानंतर मला बाकीच्यांनाही भेटता येईल. मग पुढे काय बोलली ही? सॉरी टू से सोहा, पण मीनाक्षी वहिनींनी घरी भेटायला नकार दिला. त्या म्हटल्या की नको, घराबाहेर गाडी घेऊन ये, आपण तिथेच भेटून बोलूयात. मग ठरल्याप्रमाणे मी बाहेर येऊन थांबलो. थोडा वेळ वाटही बघितली. ठरल्याप्रमाणे वहिनी बाहेर आल्या. मग पण त्यानंतर
अरे पण तुला एकट्याला भेटून ती बोलली तरी काय तुझ्याशी? नाही म्हणजे मी त्यांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी दिलेला सल्लाही मी मानणार नव्हतोच. पण आता तुम्ही सगळेच विचारतायत तर मी आता सांगतो. वहिनी म्हटल्या की सोहा तुझ्या योग्यतेची मुलगी नाहीये. माझीही अगदी अशीच अवस्था झाली होती. म्हणजे मी ज्या मीनाक्षी वहिनींना ओळखतो त्या असं काही बोलतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पाहिलंस ना अभि, हा तुझ्या बायकोचा खरा चेहरा आहे. आणि मी योग्य आहे की नाही हे ठरवणारी तू कोण ग? तुझ्या लग्नात सगळ्यांचा विरोध असताना मी तुझ्या पाठीशी उभी होते आणि आता तू माझंच लग्न मोडायला निघालीस मीनाक्षी. मीनाक्षी, खरंच असं बोललीस? आई तू पण काय तिला विचारतेस? आम्ही स्वतःच्या डोळ्याने तिला गाडीजवळ जाताना बघितलंय, गाडीत बसताना बघितलंय. मग त्यानंतरचा तेजस खोटं सांगणार आहे का? आता पण बघ, हिच्या तोंडातून एक शब्द तरी फुटतोय का? ते काही नाही, आता खूप झालं. आता मी सहन करणार नाही. आता यापुढेही या घरात राहणार नाही. आत्याई, आत्याई, प्लीज प्लीज सगळं थांबवा हे, नाहीतर मी स्वतःला आयुष्यात कधीच माफ नाही करू शकणार. अरे हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला, पण हिचा खोटेपणा किती वेळा सहन करायचा आम्ही? आणि का करायचा? ते काही नाही, ही आज घराबाहेर जाणार. आत्याई पण त्या आता रात्रीचं कुठे जाणार ना? एवढा टोकाचा निर्णय घ्यायच्या आधी आपण बसून बोलूयात का? कदाचित त्यांचा गैरसमज दूर होईल. त्यापेक्षा ही घराबाहेर गेलेली मला जास्त आवडेल. चल गा. थांबा ताई. मीनाक्षी, तू आज जा. दादा तू आत्ताही तिला काहीच बोलणार नाहीयेस का? मला कोणाशीच काही बोलायचं नाही. मीनाक्षी, तुला मी आज जायला सांगितलं ते कळलं नाही का? तेजस, आय एम सॉरी. आमच्यामुळे उगाच तुलाही त्रास झाला. अरे यार, डोंट बी सॉरी. तुम्ही सगळे काळजी घ्या.